हाय बुजल फॅमिली, कसे आहात तुम्ही? फायनली तो दिवस आला ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तो म्हणजे आपल्या मेळाव्याचा दिवस. आज मेळावा आहे आणि आम्हाला काय झोप लागत नव्हती, कारण की खूप कामाची पेंडिंग होती आणि ते आम्हाला पूर्ण करायची होती. चिंता पडली होती होईल की नाही होईल. आणि फायनली काकांनी मी गेलो ठाणा मार्केटला, आणि काका इथे आपले बुके पसंत करताना काकाला काही बुके पसंत येत नव्हते. एवढे एंटिक पीस, चांगले चांगले पीस होते, सुचतच नव्हता कुठला घेऊ कुठला नाही. आणि 4-5 दुकान होते, काकांनी एकही दुकानाचं सोडलं नाही, सर्व दुकानावर विचारपूस केली आणि फायनली आम्ही हे वाले बुके सिलेक्ट केले. असे 5 घेणार आहोत, 5 ते 10 म्हणजे टोटल काहीतरी 15 बुके होते. आणि दुकानदारांनी सांगितलं आधी ऑर्डर द्यावी लागते, नंतर ते रेडी करून ठेवतात. अशा आम्हाला झाला उशीर तिथेच. मग तिथून गेला मी भाजी मार्केटला, कारण की आपल्याला भाजी पण घ्यायची होती. गाजर, टमाटर, काकडी सर्व घ्यायचं होतं. शाकाहारी भाजी घेऊन झाल्यावर आपण जाणार आहे चिकनच्या दुकानावर. चिकनच्या दुकानावर राजू दादा आहे, कारण की तो जेव्हा मी राजू दादाच्या खांद्यावर दिला होता ते राजू दादांनी ऑर्डर दिलेली आणि वेट करत होते. बाकी फायनली आमचं सर्व घेऊन झालंय, तर मग चला. तसेच तुम्ही बघू शकता आयोजकांचे कटआउट. फायनली आपण आलो मंडपात. जसा मंडपात एंटर झालो तसेच आपले परिवारातील सदस्य एक एक दिसू लागले. मला खूप आनंद झाला हे बघून. आणि एवढ्या लांबचा प्रवास करून ते आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले खरंच. आणि 5-10 मिनिटांनंतर अजून आपल्या परिवाराचं आगमन झालं. चला तर एक नजर आपण किचन मध्ये टाकू, म्हणजे जेवणाच्या मंडपात. तिथे देऊकाका काम कसं चाललं याची पाहणी करताना, कारण की मेळाव्याचा खूप मोठा जिम्मा देऊकाकांच्या खांद्यावर आहेत, म्हणून देऊकाका सगळीकडे लक्ष देत आहेत. आणि बटाटे कापतात ते माझे काका आहेत रमेश बुजड. आणि तसेच आपले दैवत धरते आबा बिरसा मुंडा, आपला कुलदेव हिरवा देव क्रांतीवीर राघोजी भांगरे आणि राणी दुर्गावती यांचं थोड्या वेळात आपण पूजन करणारच आहोत. त्याआधी आपण बघून आलेले सर्व बुजड परिवार. तसेच बसलेले इथे दीपक बुजड, म्हणजे MD दीपक, एक यूट्यूबर आहे. त्याचे पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि मी सांगितल्याप्रमाणे काही वेळानंतर आपण पूजन करणार आहोत आपल्या दैवतांचे. म्हणजे आपण जेव्हा कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण पूजन करून घेतो. आणि ते पूजन एकदम वरिष्ठ व्यक्तीने केली पाहिजे. जसे आमचे बाबा आहेत दिवाल बुजड, हे खूप वरिष्ठ आहेत, सिनियर आहेत, म्हणून पहिली माळ त्यांच्या हस्ते लावली जाईल. आणि तसे चालू करून जेवढे सिनियर आहेत आणि सर्वांनी आपला हातभार लावला. मित्रांनो तुम्ही देखील हे बघून घ्या. आपण यंग जनरेशन आहे, फ्युचरमध्ये आपल्याला हे करायचं आहे, म्हणून तुम्ही सुद्धा बघून घ्या कसे पूजन केलं जातं. आणि काही चुकलं असेल तर क्षमा मागतो, कारण मी आता नवीनच सुरुवात केली आणि माझा हा बहुतेक पहिला व्हिडिओ आहे. आणि भावांनो, मी काय जर वेडोवाकडं बोललो असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आणि काही चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की समजावून सांगा, बाबा इथे तू थोडं चुकलं आहे. मी ती चूक सुधारण्याचे प्रयत्न करेन. आणि आपली फॅमिली पूर्ण आतुरतेने वाट बघतात कार्यक्रम चालू होण्याची. खूप दूरचा प्रवास करून आलेत. खरंच तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत ऑल फॅमिली. आणि पूर्ण बुजाडा पूर्ण फॅमिलीचं हार्दिक स्वागत. आणि मी जेव्हा व्हिडिओ बनतो तेव्हा मित्रांनो मला खरंच सर्दी झाली. माझा आवाज थोडा तुमच्या कानाला टोचणार असेल, पण थोडा ऍडजस्ट करून घ्या. आणि ते दूध ज्वलन काका करतायत, त्यांचं नाव माझ्या सध्या लक्षात नाही राहिले. राजू यांच्या घराकडे बसलेल्या सर्व महिला मंडळांनी पण मंडपमध्ये यायचं आहे. तिकडनं तुम्हाला दूरवरून काय दिसत नसेल, जरा जवळ येऊन बघावा. आणि इथे ज्यांना आपण ऐकलं सूत्रसंचालक मनोज भाऊ यांना, आणि हे भाऊ आपले DJ ऑपरेटर, आणि हे आपले उपस्थित कुटुंबीय परिवार सर्व अजून आहेत, पण ते गेलेत जरा येऊरगाव नवीन आहे, गावाची थोडी पाहणी करायला गेलेत. कसा गाव आहे, काय काय गावात आहे त्याची थोडी पाहणी करायला गेलेत. इथून पुढे ओळख आणि सन्मान होणार आहे, तर मी गप राहतो. आणि इथून पुढे सुनील दादा आणि मनोज भाऊ बोलतील. शरद बुजड अंधेरी. शरद बुजड आणि नलिनी मॅडम यांच्या दोघांचे स्वागत सोबतच झालेलं आहे.
त्यानंतर काशीनाथ भुजड पौला यांचे स्वागत संतोष दादा करतील. त्यानंतर रमेश भुजड कैना डानो यांचे स्वागत चंद्रकांत भुजड यांनी करावं. सुगंधा राजू भुजड यांनी स्टेजकडे यायचे आणि जे नवीन पाहुणे आले आहेत त्यांनी रितेश भुजड बोईसर करविला यांचे स्वागत सुनंदा भुजड या करतील. ते देवाचापर्यंत कहाणी जे आपण म्हणतो की आपल्या श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. जांबुगाव चिंतामण भुजड भिवंडी त्यांनी करावं. रमेश भुजड पानखंडा यांनी स्टेजकडे यायचे आहे. यानंतर आपल्या कार्यक्रमाला चालना देणारे सर्व आपल्याला घेऊन चालणारे असे सुनील भुजड सर स्वागत सर्व आयोजकांनी करायचं आहे.
आमच्या मंचावरती आपण यायचं आहे. आताच आगमन झालेल्या ताराबाई गांगडे यांनी यानंतर आपल्या भुजड परिवारातील आदिवासी देवांचं पूजा करणारे हिरवा देव आहे असं मामाचं गाव प्रकाश भुजड यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या सदस्यांचं पुष्पगुच्छ शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करावं. आपली दैवत ही निश्चित जागृत ठेवण्याचं कार्य हे दोघंही रवींद्र भुजड प्रकाश भुजड हे मामाचं गाव कारवेला बोईसर या ठिकाणी राहतात आणि गेल्या 3 वर्षापासून आपल्या संपर्कात आलेत आणि या ठिकाणी या मेळाव्यामध्ये सुद्धा त्यांचं आगमन आहे. तर त्यांचं पुन्हा एकदा आमच्या ग्रुपमध्ये आम्ही बघत असतो वेगवेगळे फोटो आणि जी तयारी होत असताना असं लक्षात येतोय की प्रत्येकाला या मेळाव्याची आतुरता असते. बरेच मान्यवर आहेत जे प्रतिष्ठित आहेत आपल्या सर्वांसाठी स्टेज ठिकाणी आपलाच आम्ही या ठिकाणी मंचावर बोलू शकलो नाही त्याबरोबर दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आपलं सर्वांचं सहभागी असलेले सर्व भुजड परिवारातील सदस्य त्याच करतो आणि त्यांचं आभारी मानतो कारण या ठिकाणी अनेक ही खिंड लढवायची आहे. यांचं स्वागत चंद्रकांत भुजड यांनी साल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचंही स्वागत करावं. मान सत्कार समारंभ संपल्यानंतर जे कुटुंबीय आहेत ते आपली ओळख करून देतात आपल्या व्यवसायाबद्दल थोडी माहिती देत आहेत आपला मनोगत व्यक्त करतायत आणि ते नलिनी ताई आपलं मनोगत व्यक्त करतील. ताई मी आई म्हणलं तरी योग्य आहे कारण मी खूप लहान आहे. जय आदिवासी, जय भुजड कुळ परिवार. जय बोलणार का नाही? आवाज आहे का नाही? एवढं तर सगळी भुजड बसले. तो एक मगाशी पोसा सगळी सांग भुजडच ना. बरं हो भुजडच. माझं नाव नलिनी शरद भुजड. माझे मिस्टर आहे तिथे बाजूला बसले शरद मंगल भुजड आणि दीर बसलेला आहे रवी सुरजा भुजड. मुंबईमध्ये अंधेरीला आम्ही राहतो पण फक्त भुजडांची घरं 2च. या भुजडांच्या 3 मुली आणि आमच्या 2 मुली आणि एक मुलगा माझा होता 25 वर्षाचा. तो बाईक ऍक्सिडेंट मध्ये ऑफ झाला. अशी तर मला 6 मुलगे झाले. पण काय माहिती देवाची दया नाही तर भुजड परिवार वाढला असता आमचा. माझी एक मुलगी आली तिकडे मोठी आहे ती कुपर हॉस्पिटलमध्ये CDO आहे. CDO म्हणजे विशेष कार्यकारी अधिकारी. जे गरीब लोक येतात त्यांना काय मदत लागते ती पुरवते ती. आणि दुसरी मुलगी आहे ती रेडिओलॉजिस्ट आणि ब्लड कलेक्शन. तर जे पेशंट असतात त्यांचं ब्लड कलेक्शन करायचं ते दुसरीकडे पाठवायचं मग एक्सरे काढायचा MRI काढायचं CT स्कॅन करायचं असं ती करते. आणि कोणाला जर मदत लागली असेल कारण माझ्याकडे वाड्यापासून लोकांचे फोन असतात की अशी
काय असेल तिथे आम्ही पाठवतो. आता मगाशी सांगितलंय, मनोगत व्यक्त करायचं असेल तर मी फक्त जास्त वेळ घेणार नाही, कारण आधीच आपला कार्यक्रम खूप उशिरा झालेला आहे. आज मला ह्या कार्यक्रमात आल्यामुळे म्हणजे मी संपर्कात असते, व्हॉट्सअप ग्रुप असतो, पण त्या ग्रुपवर आपलं जास्त गुड मॉर्निंग, गुड नाईट आणि असे काय काय असतात. जर अशी आपल्या ग्रुपमध्ये चांगल्या चांगल्या व्यक्ती आहेत, आता इथे आपण बॅनरवर बघितलं बरेच सगळे वरिष्ठ आहेत. आता आधी मी कार्यक्रमाला आले होते तेव्हा चेहरे सगळे वेगळे होते, मी पण आता जरा डोकरीत झाले, त्याच्यामुळे मला पण ओळखता येत नाही, चष्मा लागला. आता पहिल्या कार्यक्रमाला आले तर प्रत्येक जण ओळखता येत होता, आता वयामानाने नावं पण विसरली. पण आज आले, सगळ्यांना बघितलं, बरं वाटलं की आपल्या भुजड परिवाराचे बरेच लोक आहेत, महिला जास्त आहेत, पुरुषांची संख्या कमी आहे, पण सगळे तरुण आहेत जास्त. पण आता मी एक सांगेन आयोजकांना की चांगलं आपण भुजड परिवाराचा कार्यक्रम आणि चांगलं केलंय, खूप मेहनत करतात. आता आम्ही काही जवळ नाही, पण जे आपले आता भुजडांचे नंबर आहेत तर प्रत्येक घरातल्या व्यक्तींचं किती माणसं आहेत ते फोनवर पण आपल्याला कळेल ना, की प्रत्येकाने ग्रुपवर आहेत तर टाकलं की आमच्या घरात एवढी एवढी माणसं आहेत आणि आपण हे हे काम करतो, तेवढं भुजड परिवारात कोण काय करते ते आपल्याला कळेल. आणखी महिलांचे आरोग्याचे प्रश्न असतील, महिलांना तो खूपच प्रश्न आहेत. परत ज्या महिला शिकलेल्या आहेत, आता सगळे मुख्यमंत्र्यांनी वगैरे सांगितले बचत गट करा, आपले बचत गट असतीलच ना, त्या बचत गटातून काही कामं मिळाले. आमच्या मुंबईमधून पण अशा काही काही NGO येतात, त्या विचारतात की तुम्हाला तुमच्या इथे काय पाहिजे काय. पण आपण कसं भुजड आहोत, पण प्रत्येक ठिकाणी विखुरलेले आहोत. एकाच ठिकाणी असतील तर आपल्याला काहीतरी करता येईल, तरी पण एका ठिकाणी असतील आणि 10 लोकांचा ग्रुप जर असेल तर आपल्याला काहीतरी आपण करायचं हे करू. मी ग्रुप रोज बघते, सकाळ झाली की ग्रुप चालू असतं, पण गुड मॉर्निंग, गुड नाईट मी काय रिस्पॉन्सच देत नाही. हा ठीक आहे, माझी मुलगी आलेली आहे, तिची ती छोटी मुलगी आहे, ती तिला इथे बसून देत नाहीये, ती तिकडे फिरवते. बरं, बोलण्यासारखं खूपच आहे, पण वेळा अभावी मी इतक्यातच आटोप करते. सगळ्यांना जय आदिवासी, जय जोहार, जय भुजड परिवार. दुसरी रिंग पण गेली होती ती रवींद्र भुजड, मामाचं गाव बोईसर. खरं तर तिथे छान प्रकारे ताईने मनोगत व्यक्त केलं. इथून पुढे आपले सांस्कृतिक कार्यक्रम चालू होईल आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुंदर असा डान्स आणि आपले प्रेक्षक बघतायत डान्स. टाळ्या वगैरे. खूप सुंदर असा डान्स केला आपल्या चिमुकल्याने आणि ताई ते स्वतः पारितोषिक देताना चिमुकल्यांना. भुजड अंधरे यांकडून 500 रुपयाचं बक्षीस. जे आपल्या चिमुकल्या कलाकार आहेत ज्यांनी सर्वांनी डान्स मध्ये भाग घेतला त्यांना सर्वांना नलिनी ताईकडून पारितोषिक देण्यात आले आणि ते आपली छोटी डान्सची मजा घेते. रवी भुजड यांच्याकडून आहे. हा होता शेवटचा डान्स आणि अशा प्रकारे आपलं सांस्कृतिक कार्यक्रम समाप्त होत आहे. आणि योगायोग हा होता का, एकच गाण्यावर 3 डान्स होते. आता झाली जेवणाची वेळ, आलो किचन मध्ये बघायला जेवण रेडी आहे की नाही, कारण की आपली मंडळीची जेवणाची वेळ झालेली आहे आणि देऊ काका पण तेच बघायला आलेत. मी स्वतः जेवण वाटप करत होतो म्हणून का ते मला व्हिडिओ काढायला जमला नाही. आणि जेवण झाल्यानंतर आपले आन बान शान, आपला अभिमान, तारपा नृत्य चालू झाला, जो प्रत्येकाला नातीसा वाटतोय. पण मी त्याच्यातला जो मला येत नाही, असं येते तेवढं पण नाही. आणि इथून पुढे सुनील दादा पूर्ण लाईन चालवताना, सुनील दादा प्रत्येक फील्ड मध्ये पुढेच असतात इथे पण. आणि सुनील दादा तसे कुठल्याही फील्ड मध्ये आपले पुढेच असतात आणि इथे पण पूर्ण लाईन मध्ये तेच पुढे आहेत. इथं लाईन मध्ये नाही तर प्रत्येक फील्ड मध्ये ते पुढेच आहेत. आणि तारपकरी मागवलेला खास स्पेशल. जेव्हा मीटिंग झाली तेव्हा सांगितलं की तारपकरी पाहिजे. वहिनी, ताई, आई यांना नृत्याची खूप आवड आहे, तारपा नृत्य. मला देखील नाचण्याची खूप आवड आहे, पण मला ते काय जमत नाही.
म्हणून मी लांबूनच, जसे आपले मंडळी पूर्ण लांबून बघताय, मजा घेत आहे, तसं मी देखील लांबूनच एन्जॉय करतोय. तरी इच्छा होती की नाचायला जावं, पण कुठंतरी मन सांगत होतं तू नको जाऊ, तू पायात पाय गुंतून पडला तर स्वतःची फजिती करून घेशील. आणि इथे स्पेशल VIP नृत्य, ज्याला गर्दीत जमत नाही, ज्याला जास्त येत नाही, तो हा ग्रुप जॉईन करू शकतो. तर मग चला फॅमिली, मी माझा व्हिडिओ इथेच संपवतो. मेळाव्याला आलेले सर्व फॅमिलीचे, कुटुंबियांचे हार्दिक स्वागत, अभिनंदन. तुम्ही आलेत, आपल्या मेळाव्याची शोभा वाढवली, त्याबद्दल धन्यवाद. मी आभारी आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.